तर विषारी दारू प्राशन केल्यामुळे मृत्यू झालेल्या नागरिकाच्या कुटुंबियांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा फोनवरून संवाद पाहायला मिळाला। पीडित कुटुंबांना आवश्यक ती सर्व मदत करणार सुनेत्रा पवारांनी आश्वासन दिले। शहराध्यक्ष सुनील टिंगरेंच्या माध्यमातून पीडित कुटुंबियांशी संवाद जो आहे तो सुनेत्रा पवार यांनी साधला। विषारी दारू प्रकरणामध्ये जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। पोलीस प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करा असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। पुण्यातील विषारी दारू प्रकरणावरून शशिकांत शिंदेंनी ही मागणी केलेली आहे। जे कोणी जबाबदारी आहे त्या जबाबदारीवर तर कारवाई कराच, पण पोलीस प्रशासनाला कुठेतरी शिस्त लावण्याचा प्रयत्न करा एवढीच कळकळीची विनंती। माणसं जातात व कुटुंब उद्ध्वस्त होतात, कोणीतरी जबाबदारी स्वीकारावी आणि कारवाई करावी एवढीच अपेक्षा आहे। नाहीतर हा महाराष्ट्र पूर्णपणाने नेस्तनाबूत होईल आणि त्या मृत झालेल्या कुटुंबांना शासनाच्या तर्फे मदत करावी आणि जे कोणी अशा प्रकारचे हप्ते घेऊन हा धंदा चालू करून देत होते त्या असलेल्या अधिकाऱ्यांपासून सगळ्यावर कारवाई करावी। तर पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणाची नीलम गोरेकडून दखल घेण्यात आली। याआधीच्या कारवाईची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होते। मुख्य सूत्रधारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा असं गोरेंनी म्हटलं। नीलम गोरे उद्या पीडित कुटुंबाची भेट घेणार। कुठेतरी दारू भट्ट्यांवरती आणि याच्यावरती नियंत्रण आलं पाहिजे। विषारी दारू सुद्धा त्याच्यामुळे अजूनही मृत्यू झालेले आहेत, त्याला कोण सूत्रधार असतील त्यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणी याच्याबद्दल तक्रारी केल्या असतील तर त्या तक्रारींचा निपटारा त्या वेळेला पिंपरी चिंचवडच्या आणि पुणे शहराच्या पोलिसांनी का केला नाही याच्या संदर्भात देखील उच्चस्तरीय चौकशी खूप मला आवश्यक वाटते। तर पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना पालिकेकडून 1 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। तसंच या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याची अतिरिक्त पोलीस आयुक्तांची माहिती आहे। पुणे पोलीस स्टेशन हद्दीमध्ये जे विषारी दारू विक्रीच्या अनुषंगाने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलेले आहेत। त्या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 9 लोकांची मृत्यू झाल्याची माहिती प्राथमिक दर्शनी आलेली आहे। तसेच 5 लोक विविध हॉस्पिटल्समध्ये ट्रीटमेंट घेत असल्याची माहिती आहे। या गुन्ह्यामध्ये दापोडी पोलीस स्टेशन स्तरावर आतापर्यंत 4 आरोपी अटक करून त्यांना माननीय न्यायालयात हजर करण्यात आली। त्या 4 आरोपींचे 8 जून पर्यंत 10 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड मिळालेली आहे।